वेडिंग सीझन ऑब्व्हियसली चालू झालेला आहे आणि आज वेडिंगच्याच काहीतरी प्री वेडिंग करायला आम्ही निघालो आहे. ह्याच्यामध्ये बघायला भेटतंय की लाईक बरेच प्रकारचे तुम्हाला इकडे ड्रेसेस वगैरे आहेत. सो इन केस तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बाय नाही केले तरी चालेल. लाईट्स कॅमेरा ॲक्शन आणि आपली पहिला टेक इकडे. हो हो हे बघा, ह्याला आम्ही कमी वयामध्ये खूप जास्त शिकवतोय. प्री वेडिंग, व्हॉट इज प्री वेडिंग? तुझं वय काय रे? 14. हे आपले सेकंड अटायरमध्ये मस्त ट्रेडिशनलमध्ये गेलेत. बाय द वे असं वाटतं की आत्ताच लग्न करून किंवा रिसेप्शनच्या स्टेजवरती चालले. इकडे तुम्ही गावचे माणसं दिसत आहेत तुम्हाला विहिरीतून पाणी काढताना. हे बघा गावचे माणसं ज्यांना सवय नाही अजिबात पाणी काढायची. इकडे तुम्हाला एक मस्त अजून एक छोटासा सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे बोट आहे जिथे तुम्ही ॲक्च्युली बोटमध्ये जाऊन प्री वेडिंग करू शकतात. आणि बोटच्या बाजूला छोटासा ब्रिज, मस्त ॲम्बियन्स वाटते बघा, काय भारी वाटते बघायला पण. आणि मित्रांनो ह्याच्या बाहेरच तुम्हाला एक छोटीशी सिटी टाईप बघू शकतात. हे तुम्ही हे जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली हे आपण गेम्समध्ये वगैरे बघितलं होतं राईट. हा ॲक्च्युली एक एक्सपिरियन्स आहे वाईड अँगलनी आपला ट्रेन स्टेशन बघायचा. बघा तुम्ही हे बघा काय भारी बीच आहे राईट. असा बीच आणि भाई सेट काय भारी बनवला आहे. एक मस्त लाईक व्हिडिओ आणि फोटोजेनिक हा म्हणू शकतो फ्रेम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले अराउंड 9:17 आणि सकाळ आपण निघालो एक मस्त ट्रिपला. बाय द वे आता ब्लॉगची सुरुवातच होणार आहे आणि लाईक धडाधड ब्लॉग येतील आपले 4-5. वेडिंग सीझन ऑब्व्हियसली चालू झालेलं आहे आणि आज वेडिंगच्याच काहीतरी प्री वेडिंग करायला आम्ही निघालो आहे. तर बाय द वे तुम्ही बघू शकता आज आपल्यासोबत कोण आहे. बाय द वे हे दोघांचं लग्न आहे. हाय बोला रे कपल्स लोक. तिकडे कोपऱ्यात आपली श्वेता आहे, ती पण आपल्या ब्लॉगमध्ये अगोदर येऊन गेलेली. आणि जसं लग्नाचं सीझन आलं आहे आपल्या घरामध्ये तर सुरत रिटर्न्स आहे इथे बघा, सुरतवर आहे. आणि आपण इकडे चाललो आता मस्त. आणि पुढे अमय आहे, अमय इज व्हेरी मच बिझी. हाय. तर बाय द वे आपण आता एक HCD म्हणून कल्याणला एक प्लेस आहे. तिकडे बरेच वेगवेगळे छोटे छोटे स्टुडिओज टाईप तुम्हाला बघायला भेटतात ज्याच्यामध्ये लाईक राजवाडे म्हणा किंवा फोर्ट म्हणा किंवा लाईक वॉटर साईड प्लेसेस जसे लेकला व्ह्यू असतात विलेज टाईप. तर येस तुम्ही नोटीस केलं आहे मला माहिती आहे, जरा गॉगल आपण काहीतरी वेगळं घातलेलं आहे. बाय द वे आता मी जास्त ब्लॉगमध्ये काय बोलणार नाही, मी ट्राय करणार आहे जास्तीत जास्त या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय जास्त डिलिव्हर करू आणि तुम्ही मस्त प्लेस बघाल या ब्लॉगमध्ये. वेरियस साईट स्टुडिओजचे म्हणजे. आणि बाय द वे सगळं डिटेल सांगणार आहे की स्टुडिओ कुठे आहे, किती प्राईस वगैरे आहे. सो गाईज आर यू रेडी फॉर प्री वेडिंग? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो आफ्टर अराउंड 2 तासाचा ट्रॅव्हल झाला आपल्या इकडून. येता येता आपण नाश्ता वगैरे पण केला होता आणि आता आपण पोचलो डिरेक्टली HCD म्हणून एक प्लेस आहे जिकडे तुम्हाला वेगवेगळे प्लेसेसचे बोलू शकतो लाईक डमी आयटम्स किंवा स्टुडिओ वगैरे बनवले. तर बाय द वे तुम्ही बघू शकतात ह्या गाडीने आपण आलो होतो. येस साई. आणि असं काहीतरी आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्हाला चेंजिंग रूम्स वगैरे अवेलेबल आहेत आणि इथून डिरेक्टली खाली जर तुम्ही गेले तर तुम्हाला वेगवेगळे प्लेसेस एका प्लेसवरती एक्सप्लोर करता येईल. तर आता आपण थोडंसं आतमध्ये जाऊया. आणि इकडे आतमध्ये आल्यावरती तुम्हाला आपलं जे आहे हे नॉर्मल ऑफिस आहे. या ऑफिसच्या आतमध्ये आल्यावरती एक छोटासा लॉबी वगैरे आहे. आणि येस इकडे पुढे आल्यावरती हे आपलं मेन ऑफिस आहे. इथे वॉशरूम टॉयलेट्स आहे आणि ही भजी आहे. आणि पुढे आल्यावरती मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे असे छोटे छोटे रूम्स दिलेले आहेत 1 नंबर 2 नंबर. तर तुम्हाला इकडे लाईक आता हा आपण नवऱ्यासाठी घेतलेला आहे आपल्या ग्रूमसाठी. तर हां ओके. तर हे सगळे आपण घरातून सामान आणलेले आहे. आणि असे छोटे छोटे रूम्स आहेत तुम्हाला इकडे बघायला भेटतात. आणि या साईडला तुम्ही बघू शकतात येस कॉस्ट्युम्स आहेत. जर तुम्हाला मित्रांनो कॉस्ट्युम्स हवे असतील तर त्याची आपण अराऊंड म्हणजे ही जी सिटी आहे HCD म्हणून हे तुम्हाला अराऊंड 10,000 रुपीज चार्ज करते. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटतं आहे की लाईक बरेच प्रकारचे तुम्हाला इकडे ड्रेसेस वगैरे आहेत. सो इन केस तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बाय नाही केले तरी चालेल. मग इकडे ओके आहेत मस्तपैकी. तर इकडे तुम्हाला असं वाटेल ते तुम्ही घेऊ शकतात. हे बघा नुसते कपडे आहेत. हे तर झालं मुलींचं सेक्शन. तुम्ही मुलांच्या सेक्शनमध्ये आल्या बघायला भेटेल तर तुम्हाला इकडे वेरियस टाईप्स ऑफ ब्लेझर्स आहेत बघा. ब्ल्यू ब्लेझर, ब्लॅक ब्लेझर अँड एव्हरीथिंग ऑल इन वन. आणि येस इकडे फंकी टाईप्स म्हणजे जे पार्टी वेअर्स असतात लाईक जॅकेट्स बोला किंवा असे थोडेसे काहीतरी वेगवेगळे कपडे वगैरे आहेत. आणि इकडे पण सेम गर्ल्ससाठी. आणि इथे सिलेक्शन करतोय आमचा मोठा माणूस की कपडे काय घालायचं नेमकं. साहेब बघ हे जरा तू लावून इथं. तो आता आपले
तर आता आपले दोघं रेडी होत आहेत, नवरा आणि नवरी. वेट करू आपण त्यांच्यासाठी येण्यासाठी. आणि इकडे आपला जो पहिला शूट होणार आहे इकडे होणार आहे. तर ह्या शूटमध्ये काय तुम्हाला बघायला भेटेल, स्टे ट्यून्ड. कसं दोन्ही लुक कळले पाहिजे ना. लिपस्टिक कुठे गेली माझी? इथे आपली नवरी रेडी होते प्री वेडिंग शूटसाठी. तर मित्रांनो इथे आपली जी नवरी आहे रेडी होते. हा कोणता? तिकडे आपला नवरा रेडी होतोय आणि एका साईडला नवरी रेडी होते. आता आले एका कॉमन रूम मध्ये. लवकर आवरा रे, किती वेळ लावतायत? नखच नाही. फ्रेश वाटतोय का? आणि मित्रांनो आपले नवरा नवरी रेडी आपल्या प्री वेडिंगच्या शूट्स आहे पहिला सेटसाठी. सो लेट्स गो, कम ऑन या. इकडे कसं वाटतंय? तर मित्रांनो तुम्ही बघा आपला हा पहिला सेट आहे शूटचा. मस्तपैकी वाटते असं, मस्त लाईक इकडे बघायला एक वेगळी मजा आहे. आणि बघा इकडे मस्त लाईट्स वगैरे लावलेले आहेत. आणि यस इकडे एक पियानो वगैरे पण आहे. आणि पहिला शूट आपला वरतून होणार आहे. सो गाईज बघूया, आपण आउटपुटसाठी वेट करूयाच. कसं वाटतंय? तर मित्रांनो हा आपला पहिला टेक चालू आहे आपल्या नवरदेवाचा. की लाईक जस्ट वॉक अँड लाईक बटन्स वगैरे बांधायचं. तर असं काहीतरी टेक चाललेलं आहे ऑलमोस्ट. आणि इकडे आपली नवरी बसली एका साईडला. हे बघा केवढा मोठा ड्रेस आहे नवरीचा, फार खालपर्यंत चालला आहे. बाय द वे कसं वाटतंय तुम्हाला? प्री वेडिंग शूटला आलेत तुम्ही? छान वाटतंय. माझा मेकअप मी सेल्फ केलेला आहे. कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगावे. येस छान वाटतोय. त्या एका साईडनी तो टेक चालूच आहे कंटिन्युअसली. आणि एका साईडला इथं बसवलं आहे. ऑलरेडी आपण 3 तास लेट आहे. येस येस. आणि इकडे आमचे दुल्हे राजा पियानो वाजवत आहेत. हे तर झालं ब्राईड साईड. आणि इकडे ग्रूम साईड. आणि इकडे बघा ब्राईड साईडचं तर वेगळंच काहीतरी चाललं आहे. स्वतःचा फोटोशूट चालू आहे इथे. आणि आमचा एक हिरो आला आहे सुरतचा, त्याचं एक वेगळं आणि ह्याचं एक सायडरचं वेगळंच चाललं आहे. लाईट्स कॅमेरा ॲक्शन. आणि आपली पहिला टेक इकडे. हो हो आमचा ड्रेसच लय मोठा आहे. ओह सौरभ को देखते देखते यहाँ पे नीचे आ गए हमारे चकोली. मस्त आला यार आवाला वाटतंय. तुम जो कह दो तो चांद तारों को तोड़ लाऊंगा मैं. ओहो क्या बजा रहे भाई. असं थोडी आलं. तर या सीनमध्ये मित्रांनो नवऱ्याला म्हणजे आपल्या मुलीला हात पकडून वरती न्यायचं आहे. तर असं काहीतरी टेक चालला आहे आपला हा प्रयत्न. येस इथे आपला एक लो लाईटमध्ये मस्त टेक चालू आहे. ॲक्च्युली हा मिरर रेफरन्समधून हा इमेज घेत आहेत आणि हा फोटो कॅप्चर होणार आहे. 2, 3 गो. अगर आज के युग में शादी करना है तो बीवी के हाथ से मेकअप करना सीख लो, वरना हालत मेरी जैसी होगी. तर आता जो मित्रांनो वरतून जो आपण तो सीन्स बघितले होते तो होता लाईक सॉंगचा आपण टेक्स्ट घेत होतो. आणि आता ॲक्च्युली फोटोग्राफी चालू झालेली आहे पियानोसोबत. या मोठ्याशा पॅलेस टाईप एंट्रीवरती. हे तुम्ही मोस्टली ना मित्रांनो सिरियल्समध्ये बघितलं असेल. आणि आता आपण इकडे खाली आता फोटोशूट चाललं आहे. बघा 3, 2, 1 स्टार्ट. सीन बघा मित्रांनो मस्तपैकी. तर मित्रांनो आता आपली सेकंड टेक चालू झालं आहे. म्हणजे ऑब्वियसली सेकंड सेट चालू झालेला आहे. आणि आपण डिरेक्टली आलो आहे मुंबईवरून अजमेरला. तर हे असं मी का म्हणतो आहे ते तुम्हाला मी नक्की दाखवतो आहे. तर तुम्ही बघा फुल अजमेर फोर्ट वगैरे कसं असतं तसं झालं आहे. आणि हा आपला नवरा एंट्री करतो आहे. जस्ट मॅरिड, न्यूली मॅरिड. हो हो. आणि इकडे आपली शूट जोरात चालू आहे. बाय द वे मस्त ॲम्बियन्स भेटलेला आहे. खाली छोटासा लेक टाईप आहे. आताच प्रॅक्टिस होऊन जाते. काय म्हणतोय? 31 तारखेची आताच प्रॅक्टिस होऊन जाते. छान वाटतं. तसं वाटतं आत्ताच लग्न झालंय जस्ट. कपडे भारी वाटत आहेत. थँक्स. आणि तुमच्या नवरीला पण.
जन्म जन्म गाने वाले कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या बहिणीचं प्री वेडिंग एकदम मस्त. सेम जन्म जन्म गाने वाल्यासारखा सीन आहेत. इकडून बसून कॉमेंट्री करतायत बाई. बाय कोरिओग्राफर आहे डान्स आणि मॉडेलिंगचं. हे बघा ह्याला आम्ही कमी वयामध्ये खूप जास्त शिकवतोय प्री वेडिंग. व्हॉट इज प्री वेडिंग? तुझं वय काय रे? 14. जरा अजून 4-5 वर्ष होऊ दे. आणि हे बघा इकडे पण सगळे बिझी झालेत बघण्यामध्ये. हे बघा इकडे पण शेतात जाऊन करू. बाय द वे आमचे डिरेक्टर आहेत, त्यांची आम्ही ओळख करून देतो नंतर. आणि इकडे बघा चालू आहे मस्त. चलते चलते परत परत त्याच्या फोनमध्ये व्हिडिओ भारी आहे. थांब असं घेतो छोटू. दाखव ना. तर हे आपले सेकंड अटायरमध्ये मस्त ट्रेडिशनलमध्ये गेलेत. बाय द वे असं वाटतं की आत्ताच लग्न करून किंवा रिसेप्शनच्या स्टेजवरती चाललेत. काय भरोसा, हे सेम कपडे असू शकतात ना रिसेप्शनला तुमच्या? सरप्राईज फॉर यू. सरप्राईज असतात. मस्त छान दिसत आहेत बाय द वे दोघं. थँक्यू. जावा लग्नाला यावे कधी आहे तुमचं लग्न? पुढच्या रविवारी. आलोच मग. खूप लवकर प्री वेडिंग करतायत बाय द वे. आम्हाला टाइम नव्हता. कुठे होते तुम्ही एवढी बिझी? दुबईला गेली होती मी, कालच आली. हा काय इकडे एक फ्रॉग आलाय बाय द वे. शूटच्या मध्ये आम्हाला डिस्टर्ब करतोय, बट बिचारायला एक पाय नाही आहे. तर बाय द वे आता आपण हा जो फोर्ट टाईप बघितला होता, खालून बघितला होता, आता आपण आता चाललोय वरती बघायला. हा आपला ड्रोन शॉट असणार आहे बाय द वे. बघा आपला ड्रोन शॉट. हे बघा ते शूट चालू आहे. आणि इकडे मस्त पैकी प्लेस आहे. आणि आपले बिचारे वैतागले, जेवायचे आहे आम्हाला. हॅलो. आणि इकडे आपला नवरा मुलगा नवरीला खाली उतरताना मदत करताना बघायला भेटत आहेत. नमस्कार दोस्तों, आप देख रहे हो ढोलकपुर का राजा, मतलब छोटा भीम के गांव का राजा. सो लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग. आज हम आए हैं प्री वेडिंग करने के लिए. नहीं, मेरा नहीं, किसी का तो प्री वेडिंग करने है, उनका ही हमने कपड़ा पहना हुआ है. आपको देखने मिलेगा हमारे YouTube चैनल PPL ब्लॉग्स पे, तो ज़रूर हमारे चॅनल को सबस्क्राईब कीजिए, लिंक है. तर मित्रांनो हा एक सेट आहे. हा ॲक्च्युली विलेजचा सेट आहे, तुम्ही बघू शकतात. हे विलेजचं एक छोटंसं हाऊस आहे. आणि आपण ह्याला बोलतो पंप, काय बीम काहीतरी बनतो त्याला. इकडं शूटिंग चालू आहे. हे आमचे वेगळे फोटोग्राफर आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकतात तुलसी वृंदावन, एक गाव टाईप टिपिकल हाऊस वाटते, जसं राजस्थानी आय थिंक मोस्टली आपण असं बघायला भेटतो. इकडे आल्यावर तुम्हाला एक छोटीशी गाडी आहे, बैलगाडी. आणि इकडे तुम्ही गावचे माणसं दिसत आहेत तुम्हाला विहिरीतून पाणी काढताना. हे बघा गावचे माणसं, ज्यांना सवय नाही अजिबात पाणी काढायची, पण नेहमी ट्राय करत असतात. तुमच्या अटेम्प्ट्सला, तुमच्या प्रयत्नांना आमचा सलाम आहे. थँक्यू. आणि इकडे तुम्हाला दुकानं बघायला भेटतात गावातली, ज्याच्यामध्ये तुम्हाला बांगड्यांचं दुकान आहे बघा, हे सगळं. आणि कटपुतली आपण ज्याला म्हणतो. आणि हे बघा इकडे गावठी माणूस आपल्याला एक सापडला या गावातलेच. इकडे मातीचे भांडे आपल्याला बघायला भेटतात. मुझे ये हाथी चाहिए मैडम, कैसे दोगे? ये तो 150 कितना? 150 रुपया. 150 रुपया? उतना पैसा नहीं है हमारे पास, जाने दो. रहने दो फिर. हमें लेना ही नहीं है, हमसे पूछ ही रहे थे. आणि हे दुकान बघू शकतात, हे एम्प्टी झाले दुकान. आणि हे तुम्हाला बघायला भेटते मस्तपैकी असं. आणि हे नवरा नवरी झाले, आत्ताच आमच्या गावातून लग्न करून चाललेले आहेत. मी जाते माझ्या सासरी, या तुम्ही मला. तुमचं कोणतं गाव आहे सासरचं? आमचं ना वर्धा फुलगाव. फुलगाव. हां,
तुम्हाला पुरणपोळी खायला यायचंय मार्चमध्ये? हो आलोच, तुम्ही जावा. तुम्ही इकडे बाहेर आल्यावर मित्रांनो तुम्हाला असे ना बरेच सेट बघायला भेटतात 1 बाय 1. हे फॅशनच्या दुकानाचं हे आहे, ते कॅफे टाईप आहे, ते ज्वेलरी शॉप आहे, हे परत असे म्हणजे फोटो बूथ बरेच आहेत. आणि हे बघा, हां असं तुम्ही बघा काय भारी वाटतंय, वाव. आणि मित्रांनो फायनली लग्न झालं आणि लग्नाच्या जेवणासाठी आम्ही इथे आलो एक छोट्याशा ढाब्यामध्ये. तर ॲक्च्युली हा पण एक सेट आहे, तुम्हाला बघायला भेटतो ढाब्यामध्ये, तुम्ही जेवण करू शकता. चिकन वेल वेगळे. बाय द वे हे आपले फोटोग्राफर आहेत, ह्याचं नाव आहे अमोल. हाय अमोल. ह्याचा इंस्टाग्राम ID AK फोटोग्राफी. अमोलसोबत हा आलेला आहे अक्षय, अमित हाय. आणि अजून दोघं आहेत कुठेतरी गेलेत वाटतं ब्रेक व्हायला. आणि लग्नानंतर आपण आलो मस्त आता ढाब्यावरती जेवायला, तुम्ही बघू शकतायत. ह्याचं एक इंस्टाग्रामवरती रील बघितली होती बाय द वे. एक स्टार्टअप आहे, तर ड्रम्स कापून त्यांना गादीमध्ये गादी यूज लावून लाईक ह्याचं सीट म्हणून कन्वर्ट करतात. पुण्याला कुठेतरी ही कंपनी आहे, तर त्याचं आज आपल्याला एक्झाम्पल बघायला भेटते. आणि मित्रांनो लग्नाच्या जेवणामध्ये तुम्ही बघू शकतात फ्राईड राईस आहे बघा, फ्राईड राईस नूडल्स सगळं भेटलं आम्हाला खायला इकडे. चलो फिर हम भी शुरुआत करते हैं. तर मित्रांनो हा एक सेट आहे मस्तपैकी, जिथे तुम्हाला कलरफुल हाऊसेस बघायला भेटत आहेत, एक नंबरचे मस्तपैकी. तर आज तर पॉसिबल नाही आपल्याला सगळे हा लाईक सेट्स कवर करायला, बिकॉज एक दिवस हा खूप कमी पडतो, कारण खूप चेंजेस करायचे असतात. बघा इकडे एक मस्त आल्यावरती हा एक कलरफुलवाला आहे आणि त्याला हा असा, आणि इकडे एक मस्त वरती मोठी तुम्हाला ब्रिज वगैरे पण बघायला भेटते. हा ॲक्च्युली एकदम एक्झॅक्टली रोड टच बोलू शकतात आतमध्ये सिटीमध्ये आल्यावरती. इकडे तुम्हाला एक मस्त अजून एक छोटासा सेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडे बोट आहे, जिथे तुम्ही ॲक्च्युली बोटमध्ये जाऊन प्री वेडिंग करू शकतात. आणि बोटच्या बाजूला छोटासा ब्रिज, मस्त ॲम्बियन्स वाटते बघा, काय भारी वाटते बघायला. पण तिकडे काम पण चालू आहे थोडंसं, खूप मस्त. हा तर आपला जो होता तो ढाब्याचा एंट्री होता, म्हणजे जिथं कॅन्टीन होतं छोटंसं. इकडे पुढे आल्यावरती तुम्हाला हे बघायला भेटते थोडंसं कलरवाले शॉप्स टाईप्स. आणि इकडे तुम्ही राजवाडावाला बघतात, जिथे आपण आता जस्ट शूट केलं होतं आणि बाहेर आलो होतो शूट करून. आणि असं काही एंट्रन्स आहे जे आतमध्ये तुम्हाला आल्यावरती. हा जस्ट आपण बघितला मगाशी राईट तो वाला. इकडे पुढे आल्यावरती मित्रांनो तुम्हाला एक छोटंसं टेम्पल टाईप किंवा पॅलेस टाईप जे म्हणू शकतात हे तुम्हाला एक बघायला भेटतं सेट. आणि त्याच्या लेफ्ट ऑपोजिटमध्ये वाव, हा वाला तर खूप वंडरफुल आहे, खूप वंडरफुल बघण्यासारखाच लाईक. आणि त्याच्यावरती खाली ग्रीन कार्पेट असल्यामुळे तो एक वेगळाच असं म्हणजे उठून येतो. तर मित्रांनो आता आपण याच्या आतमध्ये जाऊया आणि आपलं सिनेमॅटिक एन्जॉय करा. एक मध्ये छोटासा फाउंटन आहे इकडे बघायला. आणि येस हां असा. तर ऑलमोस्ट आपले आता 2 सेटवरती आपण शूट करून झालेलो आहे. आणि आता आपण जे सेटवरती शूट करायला चाललो आहे तो कावबॉयचा सेट आहे, तर तिकडे जाऊया. त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही हे बघा काय भारी बीच आहे राईट. असा बीच आणि भाई सेट काय भारी बनवला आहे, एक मस्त लाईक व्हिडिओ आणि फोटोजेनिक हा म्हणू शकतो फ्रेम. आणि एक आता चुपार रस्ता म्हणून आम्ही चाललो आहे त्या सेटकडे ॲक्च्युली. तर बघूया मित्रांनो, तर सेट खूप एक्साइटिंग आहे बघण्यासारखे, बिकॉज ते ॲक्च्युली बनवलेच ना ते सेट एवढे मित्रांनो भारी बनवलेत ना की तुम्ही हा एकदा नक्की व्हिजिट करा. तर बघा हा कावबॉय सेट आहे ॲक्च्युली. ते बघा इकडे तुम्हाला एक छोटंसं कॅरमचं गेममध्ये तुम्ही येऊन इकडे फोटोग्राफी करू शकतात. आणि लाईट्स लागल्यावर तर खूप भारी वाटतं आहे. आणि पुढे हा आपला एक मित्र आहे, हा मगाशी ब्लॉगमध्ये नव्हता. काय नाव तुझं? अक्षय. आणि अजून कोणतरी मिस झालं राईट, तू नव्हतं ना? ओके, तो एक हर्ष आहे. आणि पुढे आल्यावरती तुम्हाला एक छोटासा बार आहे कावबॉयची. इकडे तुम्ही ड्रेस घालून मस्त शूट वगैरे करू शकता. बघा इकडे गन्स आहे, बॉटल्स आहे. हे बघा आमचा छोटा गनमॅन. आणि मित्रांनो ह्याच्या बाहेरच तुम्हाला एक छोटीशी सिटी टाईप बघू शकतात. हे तुम्ही हे जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली हे आपण गेम्समध्ये वगैरे बघितलं होतं राईट, लाईक काउंटर स्ट्राईक वगैरे, म्हणजे मॅप्स वेगवेगळे असतात राईट. हे बघा
वाईल्ड वेस्ट हॉटेल, पोस्ट ऑफिस आहे, जेल आहे, हे लिव्हरी स्टेबल आहे. लाईक छोटे छोटे बघा हॉर्सचं तुम्हाला हे दिसतं, लाईक त्यांच्या मानेवर आपण ठेवतो वगैरे. आणि हे बाई लाईक आपण मूवीजमध्ये बघितलं आहे, बट जे मित्रांनो जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या प्लेसवरती. येस हे बघा बँक, आणि इकडं प्लेस मस्त प्लेस आहे यार, एकदा नक्की विजिट करा तुम्ही. तर मित्रांनो इकडे एक स्टेशनसुद्धा आहे ज्याचं नाव आहे HCT जंक्शन. जी इकडे आल्यावरती तुम्हाला बघू शकतात एक सेटअप पूर्ण केलेला आहे ट्रेनचा, आणि हा प्रॉपर प्लॅटफॉर्म वाटतो बाय द वे. हे बघा फूड स्टॉल, आणि येस ही ट्रेन आहे, एक प्रॉपर रेप्लिका आहे बघा. इकडे फूड स्टॉल तुम्हाला बघायला भेटतो, इथे स्टेशनचं कोड, आणि लाईक इथे आपले जे सामान वगैरे वाहतात, आणि स्टेशनच्या एंट्रन्स दाखवत ॲक्च्युली. आणि ही आपली ट्रेन काय दिसते ना भारी बाय द वे. येस हा ॲक्च्युली एक एक्सपिरियन्स आहे वाईड अँगलनी आपला ट्रेन स्टेशन बघायचा. बघा सेट आहे पण मस्त स्टेशन वाटतं आहे. आणि एक आपल्या ट्रेनच्या नावाखाली एक इंजिन उभी केलेली आहे, आणि ते ड्रम बॉय अँड गर्ल्स आलेले आहेत ड्रम वाजवायला. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे साहेब. आमच्या हळदीची सोय झालेली आहे इकडे, आम्ही यांनाच ऑर्डर देणार आहोत. बघूया ह्याच्या आतमध्ये काय एक छोटासा मेज टाईप वाटतं काहीतरी. त्या आतमध्ये आलो, हो हो सगळं कलरफुल आहे इकडे. मस्त प्लेस आहे बघा, वेरियस इथे ऑप्शन्स आहेत शूटसाठी. हे बघा एक छोटंसं घर, या घराच्या आतमध्ये आपण जाऊया, पण आतमध्ये काहीच नाही आहे. आणि मग सहज निघूया. हे बघा हे पण एक घर, हे पण एक घर, हे बघा एक छोटंसं घर आहे, हे पण येल्लो. आणि इकडे एक कैदी आतमध्ये बंद आहे, बरेच दिवसापासून कैदी इथे बंद आहे, त्याला आपण सोडवायचा प्रयत्न करूया. कितने दिन से बंद हो यहाँ पे आप? बहुत सालों से. क्या गुनाह किया था आपने ऐसा? वही नहीं पता. अच्छा है, तो गुनाह नहीं पता तो गुनाह का सजा भी आपको नहीं पता होना चाहिए. बेस्ट ऑफ लक फॉर योर जर्नी ब्रो. यहाँ से खुला था लेकिन. आणि इकडे पण एक छोटंसं म्हणजे चॉल टाईप केलेलं आहे. सब जगह आपको कलरफुल. चलो अब बाहर. हे आपला एक छोटासा बस स्टॉप आहे जिथे बस कधी येणार नाही आहे, पण लाईक डमी बस स्टॉप आहे. आणि इकडे एक पॅसेंजर बसले, बसची वाट बघत. कौन सी बस आने वाली यहाँ पे? 402. कहाँ जाती है ये? मुंबई टू सूरत. 402 BST की बस है क्या ये? हाँ, अच्छा मैंने बनाई है. तू बनवलीस? पहिल्यांदा ऐकलं 402 BST ची बस मुंबई टू सुरत. आणि इथे आपण हे बघा झॉम्बी. पुढे आल्यावर तुम्हाला एक विंटेज कार दिसते, ही माझी आहे. अँबॅसेडर आय थिंक याचं नाव होतं. अरे ही माझीच आहे. आणि सगळं व्हाईट अँड व्हाईटमध्ये रिसॉर्ट आहे इकडे, पूर्ण रिसॉर्ट सारखंच ऑलमोस्ट सगळं व्हाईट अँड व्हाईट. आणि वाव ओय एक फोटो काढ रे. इकडे एक छोटासा हार्ट आहे, इथे कपल्स बसून फोटोग्राफी वगैरे करू शकतात मस्त. आणि हा पण एक मस्त फोटो बूथ झाला आहे, खूप मस्त व्हिडिओ लिहा व्हाईटमध्ये. आणि मित्रांनो आता शूट होणार आहे आपल्या ड्रोनने. येस ड्रोन. आणि बघा हा ड्रोन उडवतोय. आणि व्हाईट हाऊसमध्ये 2 ब्लॅक तुम्हाला तिकडे ड्रेसिंगमध्ये कपल दिसत आहेत. आणि येस आय एम व्हेरी मच एक्सायटेड की ड्रोन कसं उडतं, काय शूट करेल ड्रोन वगैरे. सो लेट्स सी, बघूया आपण काय येतं आता ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता बाहेर असं शूट चाललंय. आपण हा कारच्या आतमध्ये काही प्लॅन करतायत फोटोग्राफर्स की असं तुम्ही लुक देऊ शकतात वगैरे. आणि प्रत्येकाच्या इथे बेस्ट देण्याचं काम चाललेलं आहे, तुम्ही बघू शकतात. येस एकदा परत. आणि मित्रांनो नाईट व्ह्यू झालेला आहे आणि बीचवर आपण आलेलो आहोत. तर ॲक्च्युली इकडे बीच आहे, अंधार झालेला आहे. आणि हे बघा बीचमध्ये कपल त्यांचं शूट चाललं आहे ॲक्च्युली व्हाईट अँड पिंकमध्ये. आणि आपला साईज छोटा. चलो घे ना आम्हाला तिकडे तर जावा असं. हां स्मार्ट सही. चलो चलो बाय बाय टाटा. टाटा नहीं आगे जाना है. आणि हे छोटे छोटे
हट्स वगैरे दिसतात आपल्याला आणि आपण या थोडेसे हट्सच्या आतमध्ये जाऊया आता. मालदीवला आलो आम्ही, मिनी मालदीव्स. आणि तिथे आतमध्ये आलो आम्ही. येस मित्रांनो, बघतायत तुम्ही मस्त इकडे छोटासा पॉन्ड म्हणू शकतो आपण याला. आणि या सेंटरला आपण आता फोटोशूट करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथे बघा डेट नाईटमध्ये काय बोलतात त्याला, पंजा चालू आहे बाय द वे. देखते कोण जिते का बघून, असली दम तर लावा. मस्त लो लाईट कंडिशन्समध्ये आपण काम करतोय बाय द वे. हे कसं वाटतंय गर्ल्स हे बघा, चिअर्स. ओनली एंटरटेनमेंट पर्पज आहे. माझी बाटली दिसत नाही. हे नको करू तू, हे नको करू पेरू. तुला कसं वाटतंय आज माझ्यासोबत प्री वेडिंगला? झोप आली मला. हा वॉज युअर जोश? आपण मालदीवला आलो. आपण एवढ्या सगळ्यांना घेऊन मालदीवला आलो प्रथमेश. साई एवढा लांबून लाईट. तुला 2 मिनिटं.